नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तहसीलदार नितीन कुमार देवरे मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी 7-12 अतिशय महत्त्वाच्या कामाला लागत असतो आणि त्या ठिकाणी मग आपल्या गावातील तलाठीकडे जाणं किंवा एखाद्या वेळेस तलाठी ऑफिसला गेल्यानंतरही बऱ्याच वेळेला तलाठी आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाही. बऱ्याच वेळेला तलाठी बाहेर दौऱ्यावर किंवा मीटिंगला किंवा इतर ठिकाणी बिझी असतात. तर अशा वेळी आपल्याला 7-12 इतका आवश्यक असतो मित्रांनो, की बऱ्याच वेळेला बँकांचं त्या ठिकाणी कर्ज काढण्यासाठी लागत असतो 7-12. आजकाल त्या ठिकाणी 7-12 जे आहे तर PM किसानची कामं असतील किंवा इतर जे काही महत्त्वाचे कामं आहेत तर त्याच्यासाठी 7-12 आपल्याला आवश्यक असतो. आणि शेतकरी बांधवांसाठी त्यांचा 7-12 म्हणजे त्यांचा जीव की प्राण असतो. कारण बऱ्याचशा गोष्टी या 7-12वर डिपेंड असतात. मग होतं काय की आपण एखाद्या सायबर कॅफेवर जातो आणि सायबर कॅफेवाला जरी आपल्याला 7-12 काढून देत असला तरी अतिरिक्त पैसेसुद्धा तो त्या ठिकाणी घेत असतो. मग अशा वेळी उपाय त्या ठिकाणी कोणता की ज्याच्यामुळे आपला त्या ठिकाणी अतिरिक्त पैसाही वाचेल आणि आपला वेळसुद्धा वाचेल. एक वेबसाईट आहे ज्याच्यावरून आपण 7-12 फक्त बघू शकतो. bhulik.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी आपण फक्त प्रिव्ह्यू पर्पजसाठीचा 7-12 त्या ठिकाणी आपण बघू शकतो. जो 7-12 तुम्ही प्रिंट जरी काढला तरी त्याच्यावर त्याच पद्धतीचं प्रिंटआउट येतं की ओन्ली फॉर प्रिव्ह्यू पर्पज किंवा फक्त पाहण्यासाठी हा 7-12 त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. मग बँकांमध्ये किंवा शासकीय कामकाजासाठी हा 7-12 त्या ठिकाणी चालत नाही. मग अशी ऑनलाईन एखादी व्यवस्था आहे का, ऑनलाईन एखादी वेबसाईट आहे का की ज्याच्यावरून त्या ठिकाणी आपण 7-12 डिजिटली काढू शकतो, जी म्हणजे ज्याच्यावर तलाठ्यांच्या सहीची पण आवश्यकता राहणार नाही. डिजिटलाइज्ड अशी साइंड असा 7-12 असं डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं का? तर हो मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर digital712.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जर गेलात तर निश्चितपणे त्या वेबसाईटवर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागत असतं. रजिस्ट्रेशन म्हणजे त्या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती, मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे हे द्यावं लागत असतं. त्यानंतर लॉग इनवर गेल्यानंतर युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर त्या ठिकाणी ते पेज ओपन होत असतं. मग त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा असतो. मग त्या ठिकाणी आपले जे 6 महसुली विभाग आहेत, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अमरावती, पुणे वगैरे या पद्धतीने जे 6 विभाग आहेत तर त्याच्यापैकी जर आपण नाशिक निवडलं त्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी जिल्हा निवडायचा असतो. हा जिल्हा निवडल्यानंतर मग आपला तालुका आणि आपलं गाव त्या ठिकाणी निवडल्यानंतर मग आपल्याला गट नंबर त्या ठिकाणी आपला टाकावा लागत असतो आणि गट नंबर आल्यानंतर मग डाउनलोड 7-12 असा ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की त्या ठिकाणी आपला जो आहे तर बॅलन्स म्हणजे हा जो डिजिटल 7-12 तुम्ही प्रिंटआउट काढणार आहात तर त्याच्यासाठी ₹15 किंवा 8 जर तुम्ही काढणार आहात तर त्याच्यासाठी सुद्धा ₹15 आपल्या ऑनलाईन अकाउंटमधून ते डिडक्ट होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला बॅलन्स रक्कम ₹100 किंवा जास्तीत जास्त ₹1000 त्या ठिकाणी बॅलन्स रक्कम ॲड करावी लागत असते. आणि समजा एखादा 7-12 जर तुम्ही प्रिंट काढला किंवा डाउनलोड केला आणि मग त्याचा प्रिंट काढला तर त्याचे ₹15 ऑनलाईन कपात होत असतात. म्हणजे अतिशय चांगली सुविधा आहे. हा 7-12 जो तलाठ्यांकडे मिळतो तर त्याच पद्धतीचा 7-12 आहे. त्याच्यावर डिजिटली साईनसुद्धा झालेली असते आणि अद्ययावत असा 7-12 आहे. पीक पाहणीसुद्धा त्याच्यामध्ये भरलेली असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर खूप अर्जंट कामासाठी लागतो आहे 7-12 तर तलाठी यांच्याकडे न जाता आपला वेळ पैसा वाया न घालवता तुम्ही सरळ तुमच्या मोबाईलवर ही जर वेबसाईट जी मी तुम्हाला सांगतो आहे digital712.mahabhumi.gov.in या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा 7-12 एका क्लिकवर त्या ठिकाणी काढू शकतात. फक्त
जे शासकीय शुल्क आहे 15 रुपये, तर ते त्या ठिकाणी आपल्याला भरावं लागत असतं ऑनलाईन पद्धतीने. तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती जर चांगली वाटली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.